नाशिक हा नावालाच धरणांचा जिल्हा आहे। इथे हंडाभर पाण्याकरता कोसोदूर पायपीट करावी लागते। नाशिकमध्ये हेदुली पाडा इथं भीषण पाण्याची टंचाई आहे। गोडभर पाण्याकरता महिलांना वणवण करावी लागते। विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे अतिशय अस्वच्छ पाणी ग्रामस्थांना प्यावं लागतंय। जनावरांनाही पिण्यायोग्य पाणी नसल्याने प्रशासनाकडे टँकरची मागणी हे नागरिक करत आहेत। पावसाळा सुरू होऊन देखील मनमाड शहरातील पाणी टंचाईची धग कायम आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम पाणी उरलंय, त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे। पाणी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मनमाड शहर परिसरात गेल्या आठवड्यात 4 वेळा दमदार पाऊस झालेला आहे। अक्षरशः मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढलेला आहे। मात्र तो फक्त शहरी भागात पडलेला आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघदर्डी धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे, तो अद्याप कोरडे आहे। तिथे पाऊस न झाल्यामुळे धरणात पाणी आलं नाही। त्याच्यामुळे मनमाड शहरात आजही ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई आहे। आजही पालिका प्रशासनातर्फे महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। वाघदर्डी धरणात जो पाणी आहे तो जेमतेम उरलेला आहे, मूळ साठा आहे। त्याच्यातूनच पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे। ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। आगामी काळात जोरदार पाऊस नाही झालं आणि धरणात पाणी नाही आलं तर काय होईल, अशी चिंता नागरिकांना भेडसावत आहे। प्रभू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।